म्हातारी इथे. अरे काही पण नको बोलू, ते ऐकतील. ऐकू द्या ना, मग एवढं काय झालं? मी म्हणजे आपलं पण करायचं, आता हिचं पण करायचं. काय होतं केलं म्हणून? काय केलं म्हणजे? मी एवढं बाहेरून यायचं, एवढं थकायचं, घरातलं करायचं, आता हिचं ही आली माझ्या डोक्यावर बसायला. अरे डोक्यावर बसायला ती काय, ती शांत एका घरात बसून राहीन काय एवढं? हा मग सांभाळा तुम्हीच. मी सांभाळायला आपण दोघं सांभाळणार ना. तुम्हीच सांभाळा, मी थकून येते एवढं सगळं करायचंय. मग घरून कर ना, तुला कंपनीत जावं असं काय नाही. तो आता पार्टीला जाऊन आली ना, मग इतके दिवस काय होतं केलं म्हणून? काय होतं होतं म्हणजे? काय रोज पार्टीला जाते का मी? रोज कामालाच जाते ना. तो असे कपडे घालून जाते, उद्या लग्न झालंय असं तरी वाटू दे ना. हा मग काय झालंय याच्यात? काय वाईट घातलंय मी आता? गळ्यात मंगळसूत्र नाही, काहीच नाही. आता याच्यात दिसतंय का? आणि आता माझी चांगली पार्टी होती, मग तिथे काय ते घालून जाऊ? बरं जाऊ दे, आपल्याला आपल्याबद्दल नाही बोलायचं. ते आईबद्दल सांगतोय मी, ती आईला नको तसं बोलू. मग आता मी तिला सांभाळत बसते आणि तुम्हाला पण तू त्यांना, सांभाळते. ते एक तर थकून आले, त्यांना जेवायला कर. हा तेच राहिलं आता. वाटल्यास नसेल जमत तर तुला मी कुठून तरी मागवतो, पण तू काय चिडचिड करू नको. राहू दे आईला 10-12 दिवस. हे राहू दे. बघ, काय ते आत्ताच बघ, नाहीतर मी तरी जाईल, नाहीतर तू त्यांना तरी हाट. अरे तू कशाला जाते? ते किती एवढी जागा घेते, आपल्या छोटीशा जागेत राहतील ती. अरे पण कशाला बाबा? काय करू मी आता? एवढं वैतागून येते मी सगळं करून, आणि आता हेच करत बसतेय. हे बघ, चिडायसारखं काही नाही, आपलीच आई ती. काय ते आत्ताच बघ, आजच्या आज हाकलून दे तिकडे. दे ना गावाला पाठवून, काय प्रॉब्लेम आहे तुला? करतील तिथे, राहतील, तिथलं वातावरण चांगलंय, सगळं चांगलंय. इथे काय आणून ठेवलंय? वय झालंय त्यांचं, त्यांना मुलाबाळांची आठवण येत असते म्हणून येत असतात ते. बघ आता, जा आणि ने. मला नको काय सांगू. काय का तू तसं करते? का तू असं करते म्हणजे? काय तो निर्णय आत्ताच घे. काय काय निर्णय घ्यायचा? तू त्यांना आता तिकडे- एवढ्या रात्रीचं कुठं जातील ते? रात्रीचं काय, मग तू सोडून जाऊ शकतोस, तू तुला- सोडायला जाऊ शकतोयस त्यांना. हे बघ, आजची रात्र त्यांना इथं राहू दे आणि मग आपण सकाळी बघू. तू आता आई तू आणि मग तुला कोणाची आई वाटली? त्यांची? त्यांची जरी असती तर तू हेच बोलली असते ना. म्हणजे हे सगळं वाक्य त्यांच्याच आईसाठी होतं. आई मला वाटलंच नाही की तू असशील आतमध्ये. कस काय नाही वाटलं? तुला किती फोन केले मी? इकडे पुढे ही जरा उभा राहा इकडे. हा सांग. त्यांना वाटलं हा? माझी आई. हा म्हणजे त्यांची आई असती तर तू आता रात्रीच हाकलून दिला असतं. तुला दमून येते कामावून. मला सांग, हे काय अवतार आहे? अगं आई, कंपनीमध्ये तसंच चालतंय आमच्या. ते चांगलं ठीक आहे, ऑफिस कंपनी आहे. अशा कंपनी कोणत्या आहेत जिथं साडी चालत नाही, ड्रेस चालत नाही, डायरेक्ट पॅन्ट शर्टच लागतो? लग्न झालंय तिचं. हा, तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही. आता मी तेच ऐकत होते, जावई काय काय बोलते. त्यांनी तुला उलगडच केला नाही. आई तुझी आहे का त्यांची? म्हणून तरी मला कळलं ना का माझे संस्कार कसे आहेत. म्हणजे तुला सासू सासरे नको, काय नको, नवराच लागतो. हा, सासू सासऱ्यांनी त्यांना कशासाठी मोठं केलंय? फक्त तुला सांभाळायसाठी? काय तुला पटतं? पण असं जर तू केलं तर आई वडिलांनी काय करायचं? आता ही जगाची जगरीतच झाली ना. नवरा घ्यायचा आणि बायकोनी शहर ठिकाणी राहायला जायचं, आणि आई बापाने काय करायचं? याच्यासाठी लहानचं मोठं करतात का मग त्यांना? नाही ग आई, तसं नाहीये काय. काय तसं नाहीये? जावई हा बा मी चालले, मला काय थांबायचं नाही. अहो 10-15 दिवस थांबा आई आता तुम्ही. राहा नाही, ना नाही, मला आई. 1 मिनिट सुद्धा थांबायचं नाही. हो, इथं तुमच्याच आई बापा हिने अशी अर्धी रात्री काढून दिली असते. हिला हिची चूक कधी कळणार? हा, हात सोडतो माझा. मला आई- अजिबात तुझ्याजवळ थांबायचं आई नाही. काय राहा नाही. ना. नाही नाही, अजिबात नाही. मी माझ्या आल्या पावलीच निघून जाते. मी हिची वाट बघत बसले होते. हा, येईल, बोलन, बसन. हा, हे असे तुझे संस्कार बघून मलाच माझी लाज वाटायला लागली. जाते मी, आल्या पावली आई जाते. राहा तू ना. तुझं राहा, आणि तुला काय करायचं ते तुझ्या मनाने कर. ते सांगते ते तुला काहीच ऐकायचं नसतं. आई झाली चुकी माझी. काय चुकी झाली तुझी? जर तुझ्या भावाने माझ्यासोबत केलं तर काय करायचं? हा, आणि आज जगात कुणी पण असं नाही ना करायला पाहिजे. म्हणजे आई बापांना हाकलून द्यायची ही कोणती पद्धत झाली? हा, म्हणजे माझे संस्कार कुठंतरी कमी पडले म्हणायचे. कमी तुला ते संस्कार द्यायला मी कमी पडले. तर तुला सासू सासरे नको, आई आली तर मग आई ठेवायची घरात आणि सासू सासरे हाकून द्यायचे का? मग तू सासू सासऱ्याबद्दलच एवढं सगळं बोलत होती ना. मी सांभाळू शकत नाही, मी त्यांचं करूच शकत नाही. का नाही करू शकत तू त्यांचं? का त्यांना गावाकडेच ठेवायचं? इकडं मुलगा त्यांचा कमवतोय, त्यांना का नाही 4 दिवस इकडे ठेवायचं? काय प्रॉब्लेम काय आहे? काय नाही आई, चुकी मग? झालीये माझी. अशी कशी तुझी चुकी झाली? तुला कळत नाही का?
मी जाते आता. चला नाही, जावई नाही. मला सोडायला. काय आई, थांबायचं राहा नाही. ना. मला हिची चुकलीला कळणार नाही. मी जर आधी थांबले तर मग बरं आजच्या हे दिवस रात्र नाही मला आई, सोडवायला चला आई स्टँडवर राहा ना. नाही नाही मला चुकली राहायचंच आहे नाही मी, अजिबात. समजले मला माझी चूक. तू समजली ना ते कळत नाही मला हे तुझ्या बोलण्यातून. मी जाते मग तुला तुझी चुकी कळत. चला जावई मला आई राहा सोडायला. ना. हिचं काय ऐक. आई आई माझी चूक झाली, मीच चुकली, मीच नव्हतं असं बोलायला पाहिजे. आणि ते मला समजायचा प्रयत्न पण करत होते, पण मीच समजून नाही घेतलं. मीच कुठेतरी कमी पडले.